सचिन तुम्ही सुरू करता का इंट्रोड्यूस करू? आवाज येणार तुम्ही इथे बसा. नाही म्हणून मी ओळखलं नंतर मी येतोय बरं मी सुरुवात करतो मग. बरं हे सगळे मराठी आहेत, हिंदी आहेत, इंग्लिश आहेत, कसं बोलायचं? बरं मग बोला आधी मराठीत घ्या. मराठी माणसाला हिंदी कळते, हिंदी माणसाला मराठी कळेल असं नाही, म्हणून मराठी हिंदीतच बोला. खूप बोलले मी हा नमस्कार. नमस्कार. नागरिक सिनेमाचा आता तुम्ही ट्रेलर पाहिलात, मोशन पोस्टर पाहिलात. 12 जून ला सिनेमा रिलीज होतोय. 12 जून को ये फिल्म रिलीज हो रही है ऑल ओवर महाराष्ट्र. ये फिल्म हमने बहुत शिद्दत से बनाई है. फॉर 3 years ऑलमोस्ट or more than that we have worked meticulously on this film. Today I have with me almost everybody जो कुछ इस फिल्म में जिन्होंने अहम भूमिका निभाई है. The writer Dr. Mahesh Keruskar, the producer Sachin Chauhan, Sachin Khedekar the lead actor, Dilip Prabhavarkar, नीना कुलकर्णी, संभाजी भगत जिन्होंने और टबी पारीक ने मिलके इस फिल्म का संगीत किया है. संभाजी ने गाने भी लिखे हैं फिल्म के. हाल ही में जो महाराष्ट्र राज्य शासनाचे जे पुरस्कार झाले त्याच्यात ह्या सिनेमाला 5 पारितोषिकं मिळाली. उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, उत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गीते आणि उत्कृष्ट छायांकन सिनेमॅटोग्राफी. As a filmmaker, you are always sensitive to the socio-political reality around you. और आप हमेशा एक कहानी की तलाश में रहते हैं, क्योंकि कहानी माध्यम होती है जो आपकी बात कहनी होती है. आपकी वो बात कहने का माध्यम कहानी होती है सिनेमा के लिए. और ऐसी कहानी मैंने डॉक्टर महेश केरुस्कर जी की पढ़ी थी, जो 10 साल पहले एक दिवाळी अंक जिसे बोलते उसमें आई थी. आणि ती गोष्ट मला फार आवडली. त्याच्यातला जो मध्यवर्ती पात्र होतं श्याम जगदाळे, हु इज अ सिनियर पॉलिटिकल कॉरेस्पॉन्डंट, मुख्य राजकीय वार्ताहर आहे तो एका वर्तमानपत्राचा. तर त्याच्या डोळ्यातनं ह्या सामाजिक राजकीय विश्वाकडे बघणं हे फार इंटरेस्टिंग होतं. आणि आम्ही त्या मग गोष्टीवरती काम करायला सुरुवात केलं. अर्थात ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची होती म्हणून त्यातले जे बरेच संदर्भ होते, द सोशिओ पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट नीडेड टू बी अपडेटेड. आम्ही बराच वेळ त्या स्क्रिप्टवर काम केलं आणि त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून तो स्क्रीन प्ले लिहिला. सचिन खेडेकर हे खूप आधीपासून ह्या सिनेमाशी जोडले गेले. त्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हापासून ते सिनेमाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आणि मी आम्ही मिळून निर्माता शोधायला सुरुवात केली. हा सिनेमा बनवायला निर्माता म्हणून एक धाडस लागणार होतं, बिकॉज वी वॉन्टेड टू से समथिंग अँड वी वॉन्टेड टू से इट अर्जंटली. आणि आम्हाला असा निर्माता हवा होता जो ते शिवधनुष्य ज्याला पेलवू शकेल. आणि सचिन चव्हाणांच्या रूपानं आम्हाला तो निर्माता सापडला. त्याच्यानंतर मग सगळे हळूहळू त्या सिनेमाशी जोडले गेले. दिलीपजींना मी खूप आधी ती स्क्रिप्ट गोष्ट ऐकवली होती. मग त्यानंतर मग खरंच या सिनेमाच्या त्या रोलची ऑफर नंतर खूप उशिरा दिली. संभाजी भगतना मी कुठेतरी ऐकलं होतं. संभाजी भगत हे महाराष्ट्राचे मोठे शाहीर आहेत आणि एरवी त्यांच्या कामातून ते एक सामाजिक राजकीय भाष्य करत असतात. ही इज अ सोशली पॉलिटिकली सेन्सिटिव्ह पोएट आणि थ्रू ऑल हिज वर्क ही इज मेकिंग अ कॉमेंट्री ओव्हर द सोशिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स. तर त्यांचं आम्हाला ते सुद्धा ह्या सिनेमाशी जोडले गेले. त्यामुळे या सिनेमाला अधिक वजन आलं. म्हणजे आता हा सिनेमा आणखीन महत्वाचा झाला असं मला वाटतं. त्यांच्या गाण्यासाठी माणूस मारलासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीताचं पारितोषिकही मिळालं. तसंच नीनाताई अँड एव्हरीबडी एल्स दे शोड फेथ इन द प्रोजेक्ट. टबी पारीक, आय वॉज व्हेरी इन्सिस्टंट की दिस फिल्म हॅड अ डिफरंट काइंड ऑफ एन अप्रोच टू बॅकग्राऊंड स्कोर. कारण आपल्याकडे एकतर संवाद खूप बोलला जातो सिनेमामध्ये, खूप टॉकी असतो आणि मग बॅकग्राऊंड म्युझिक खूप वापरतात. तर माझा असा प्रयत्न होता की टू स्पीक द सिनेमॅटिक लँग्वेज वी एक्सप्लोर द मीडियम व्हिज्युअली. जितकं दृश्य माध्यमातून जितकं बोलता येईल तितकं बोलावं
आणि म्युझिक फार नेमकेपणानं परिणामकारकरित्या वापरावं फक्त. म्हणजे जेव्हा ते येतं तेव्हा ते बरोबर तिथे चपकल बसतं, पण उगाच कारणाशिवाय संवाद आणि कारणाशिवाय म्युझिक कुठेच नसतं. तर ती सिनेमाची भाषा बोलण्याचा आम्ही एक प्रयत्न केलाय. तर टबी पारिकचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. रसूल पुकुटी यांचं ह्या सिनेमाला साऊंड डिझाईन त्यांनी केलं आहे. ते सुद्धा फार मोठं नाव आहे, ऑस्कर विनर आहेत. आणि त्यांचं सुद्धा ह्या सिनेमा आम्ही सिंग साऊंड केला आहे सिनेमा, जो मराठीत फार सिनेमे खरं तर होत नाही. पण तो जो सिनेमाचा पिंड होता तो लक्षात घेता मला असं वाटलं की दिस नीडेड टू बी शॉट इन सिंग साऊंड. आणि रसूलची आम्हाला मदत झाली. मिलिंद, ऑफकोर्स मिलिंद, आय थिंक ही विल बी डिस्कवर्ड ॲज अन ॲक्टर इन दिस फिल्म. भानू अथय्या ह्यांचं आम्हाला कॉस्ट्युम्स वर त्यांची मदत झाली. त्यानंतर त्यांचं काम पूर्णिमा ओकनी केलं त्यांची जर. तर असं हे एक एक माणूस, मोठे मोठी माणसं या सिनेमाशी जोडली गेली. आणि मला ह्या सर्वांबरोबर माझ्या पहिल्या सिनेमात काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. कारण सिनेमा जेव्हा तुम्ही बनवत असता तेव्हा तुम्ही जरी तो सिनेमा बनवला तरी तो जो प्रवास असतो तो प्रवास तुम्हाला बनवत असतो. म्हणून एका अर्थाने फिल्म मेकर ह्या शब्दाचा अर्थ जो फिल्म बनवतो तो नाही, बट वन हु इज मेड बाय द फिल्म. सो यू मेक द फिल्म बट द फिल्म मेक्स यू. सो आय एम थँकफुल टू एव्हरीबडी की त्यांनी मला ह्याच्यामध्ये सहकार्य केलं, सहयोग केला. आणि जसं मी कायम सांगतो हा सिनेमा एक माणूस जो संवेदनशील आहे आजच्या परिस्थितीबद्दल आणि त्याला काहीतरी म्हणायचंय, नेमकेपणाने म्हणायचंय, आणि तो माध्यमातला माणूस आहे. म्हणून आज तुमच्या सर्वांशी बोलताना मला असं वाटतंय की हा आमचा सिनेमा आहे, पण त्याहून जास्ती हा तुमचा सिनेमा आहे. कारण हा माध्यमातला माणूस आहे. तर तो तुमच्यापासून लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, आणखीन स्ट्रॉंगली तो लोकांपर्यंत जावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि तशीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग. सचिनजी. I know you said everything. सचिन. प्रश्न असतील तुम्ही विचारताय. हा, काय प्रश्न का आणखी परत बोलू, परत प्रस्तावना. आय थिंक दे शुड टॉक अबाउट द रोल्स की काय. नाही, पण ह्याने आता सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की दृश्य माध्यमात व्हिज्युअल मीडियमचे आणि खूप हुशारीने त्या दृश्य माध्यमातल्या शक्तीचा आणि शक्यतांचा आणि खूप हुशारीने फार वापर केलेला आहे. म्हणजे खूप शब्दबंबाळ असं ना, वर्बोज असं झालेलं नाहीये. तर हे शेवटी व्हिज्युअल मीडियम आहे, तर त्याचे आणि खूप त्याच्या पॉसिबिलिटीज आणि त्याच्या स्ट्रेंथ्स याचा वापर यांनी खूप छान केलेला आहे, हुशारीने केलेला आहे असं मला ते करताना जाणवलं आणि आता हे बघताना सुद्धा जाणवलं. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. पुष्कळ सिनेमामध्ये खूप लोक बोलतात आणि ह्यांनी हे व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग केलेलं आहे हा सिनेमा, आणि त्याचा इम्पॅक्ट येतो. त्याचं क्रेडिट अर्थात लेखकांना सुद्धा आहे, महेश कळुसकरांना. नाही, मराठीमध्ये बोलपट खूप असतात, पण चित्रपट पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसांनी आपल्याला बघायला मिळेल. चित्रभाषा जी जयप्रद देसाईंनी वापरलेली आहे याच्यामध्ये ती खूप महत्वाची आहे. आणि मी काही चित्रपटाचा असा रेग्युलर रायटर नाहीये. मी एक नॉव्हेल लिहिली, ती त्यांच्या वाचनात आली, त्याच्यावरून आम्ही स्टोरी मग अपडेट करत गेलो आणि अगदी आत्ताच्या 2015 पर्यंत आणून आपण ही स्टोरी ठेवलेली आहे. तेव्हा पत्रकार जो असतो तो जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो, कुठलाही लोकांच्या मनातलं तो बोलत असतो. एकाच वेळी तो नोकरी करत असतो आपल्या मालकाची किंवा त्या वृत्तपत्राची किंवा माध्यम जे काही चॅनल असेल किंवा काय ते, पण तरी सुद्धा जनतेच्या हार्टबीट्स कळणारा हा एक काय म्हणतो आपण ऑनलाईन त्याला कळत असतं सगळं. आणि म्हणून तो काय विचार करतो, तो कसं बघतो या सगळ्याकडे, आणि सत्याचा शोध घेण्यासाठी तो काय काय करतोय. एखादा माणूस तरी व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊ शकतो, तर तो या चित्रपटातला श्याम जगदाळे आहे. आणि सचिननी खूपच म्हणजे तुम्ही बघाल, मी सांगायला नको, पण मला खूप रोल आवडलाय सचिनचा. श्याम जगदाळे ही मध्यवर्ती भूमिका नागरिक ह्या चित्रपटात मी केली आहे. आणि त्या रोलचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की एक पत्रकार जो एक घटना पाहतो किंवा ती तो लोकांसमोर जेव्हा मांडायला सुरुवात करतो तेव्हा त्यातल्या अनेक दडपणांमधनं तो जात असतो.
जे सत्य पोचवायचं असतं किंवा पाहिलेली घटना सांगायची असते त्याच्यासाठी मग सिनियर्स, पॉलिटिकल प्रेशर ह्या सगळ्यातनं जे सत्य लोकांपर्यंत पोचतं ते बहुधा अपुरं असतं किंवा अर्ध असतं आणि ते त्याला पूर्ण सांगता येत नाही आणि त्या सत्याचा शोध सतत सुरू राहतो. आमच्याकडे एक वाक्य आहे की सत्य नेहमी वैश्विक असतं, म्हणजे आजचं सत्य पूर्ण जरी सांगितलं तरी उद्या ते सत्याचे संदर्भ बदलतात. तर असा तो जो सत्याचा लढा आहे तो श्याम जगदाळे नागरिक या कॉलम मधनं लिहितो सिनेमात आणि तो ज्या घटनेचा पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये त्याला आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग आणि त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीचा, राजकीय परिस्थितीचा या सिनेमातनं आपल्याला अंदाज येतो. ज्या नागरिकांसाठी ही सगळी व्यवस्था आहे त्या नागरिकांनाच, संभाजीच्या शब्दात सांगायचं तर, कोण ढकलत नेते तुमच्या देहाला हे तुमचं तुम्हालाच कळत नाही किंवा लक्षात येत नाही आणि यू आर बीइंग टेकन फॉर अ राईड हे कळायला की अहो तुम्ही थोडंसं लक्ष द्या हे म्हणणारा जो पत्रकार असतो त्याच्यावरती ही सगळी जबाबदारी आहे. आणि आजही जेव्हा माध्यमांची मी बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आज माझ्या ओळखीत आज दिलीप इथं आहे, मी अनेक वर्ष त्याला ओळखतो, की आपल्याकडे ते पत्रकाराचं आयुष्य ज्यांची पूर्ण हयात ही सामाजिक बदलती परिस्थिती पाहण्यात आणि त्याबद्दल लिहिण्यात गेलेली आहे अशा एका माणसाचं प्रतिनिधित्व श्याम जगदाळे करतो. आणि खर तर आता मी अभिनेता म्हणून असं अनेक वेळेला मला वाटलेलं आहे की अशा अनेक गोष्टी माझ्या मनात आहेत ज्या म्हणायला माध्यम मिळत नाही किंवा संधी मिळत नाही किंवा कोणी भाषणाला बोलवलं तर हे सगळं म्हणता येईल, पण असं काही प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. पण श्याम जगदाळेच्या रोलमुळे मला जे मनापासून खदखद होती ती सगळी म्हणता आली. हा ह्या रोलचा सगळ्यात मोठा फायदा आहे. थँक्यू. मला विचारायचं आहे की साधारण आता जे पोस्टर पाहिलं ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं आहे की राजकारणाच्या पलीकडे जे एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक कावळा दाखवलाय किंवा धार्मिक फसवणूक होते अशा पद्धतीचं कुठेतरी एक चित्र दिसतंय. तर नेमका काय प्रकार आहे, बाहेरचा वर्तुळ कशा पद्धतीचं? कावळा. हा कावळ्याचा प्रश्न खूप आलाय. खूप आहे. मी पण हे जे वर्तुळ म्हणतो हे ह्या सर्वांनीच पूर्ण होत असतं. म्हणजे ह्याच्यात बरेच लेयर्स असतात, म्हणजे while all of these are stakeholders in this system, in this chaos, everybody is playing a role. तर त्यामध्ये ते बाहेरचं जग ते त्या बाहेरच्या वर्तुळात प्रतिबिंबित होतंय. आता आणखीन त्यातलं काही सांगायचं गेलं तर मग ते सिनेमाचं गुपित उघडल्यासारखं होईल आणि आय डोंट वॉन्ट टू किल द फन. You will find, because he's playing a senior political journalist who tries to expose something, a lot of people will find parallels to a lot of things. That's all. Well, again, as I said, when you are making a socio-political film, ये लाजमी है कि जो बाहर दिख रहा है आपको वो थोड़ा बहुत प्रतिबिंबित हो. लेकिन अगर एक कोई है, अगर ऐसा आपका सवाल है तो मेरा जवाब नहीं है. नहीं, ऐसा शायद नहीं हो सकता क्योंकि पॉलिटिकल पार्टी मराठी फिल्म महाराष्ट्र में चलनी चाहिए, थिएटर इसके लिए झगड़ा कर रही है, तो शायद हमें नहीं लगता कि ऐसा हो सकता है. और कोई एक पॉलिटिकल पार्टी भी एक दूसरे से कोई अलग नहीं है. दुसऱ्याला काढा. मिलिंद सोमन भी है इस फिल्म में, तो वो आज दिख नहीं रहे, कहाँ पे? हाँ, मिलिंद सोमन आज आने वाला था, मतलब लेकिन उसका कुछ इश्यू हो गया. ही इज स्टक अप इन गोरेगांव, तो आज सुबह तक वो आने वाला था. तो हाँ, बाजीराव मस्तानी का उनका जो पहला मतलब एक डेट था, लेकिन आज उनका नाइट था एक्चुअली, तो वो एंड में शिफ्ट हो गया, एंड ही हैड टू बी. बहुत सारे एक्टर्स उनके साथ में थे तो उनके साथ में कॉम्बिनेशन बोलना. लेकिन मिलिंद हमारे साथ, अभी हम नासिक औरंगाबाद जाके आए तो मिलिंद हमारे साथ था, आगे भी होगा वो आपके साथ. आज उसके जगह पर मैं ऑन बिहाफ ऑफ हिम मैं माफी मांगता हूँ. मिलिंद सोमन के साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा रहा?
एक्चुअली मिलिंद ने इसके पहले मराठी फिल्म की है, लेकिन वो ज्यादा रजिस्टर नहीं हुआ समहाउ. ही इज अ वेरी गुड एक्टर. आई थिंक ही देयर इज समथिंग अबाउट हिम दैट जो फैथम होना बाकी है, जो डिस्कवर होना बाकी है, ऐसा मुझे लगता है. तो मेरे ख्याल से ये फिल्म देखने के बाद आपको लगेगा कि अरे मिलिंद को मैंने ऐसे कभी नहीं देखा. सो आई एम वेरी हैप्पी विथ दिस फिल्म. या 10 वर्ष झाली या स्टोरीला, त्यानुसार तुम्ही काही अपडेट देखील केलेले आहेत त्या स्टोरीमध्ये, पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक टोन मुद्दा कुठेतरी प्रकर्षाने दिसतोय, म्हणजे यामागचं काही कारण आहे का? ती गंमत मी मगाशी क्लिअर वॉइस. हा, म्हणजे कधी कधी तुम्ही लिहिता आणि तसं घडत जातं. म्हणजे रामायण आधी लिहिलं गेलं आणि आम्ही काही एवढं महत्वाचं असं आम्ही म्हणत नाही. पण बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की व्हाईल रायटिंग आम्हाला माहित नव्हतं की आम्ही ह्यासाठी ते अपडेट करत होतो की हे आजचं वाटलं पाहिजे. पण बऱ्याच गोष्टी त्यात अशा येत गेल्या की नंतर खरं आम्ही जेव्हा हे लिहिलं तेव्हा टोल हा अजिबात मुद्दा नव्हता आणि गेल्या 6 महिन्यात हा एकदम मुद्दा झालाय. सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला आणखीन अशा गोष्टी वाटतील की अरे हे उद्याचे कदाचित मुद्दे होऊ शकतात. आणखी 5 वर्षांनी पण ही फिल्म ताजीच राहील, 10 वर्षांनी पण ताजीच राहील. तसं होऊ नये खरं म्हणजे, पण असं संदर्भ, असं वास्तव आज अवतीभोवती आहे आपल्या. आणि ही 10 वर्षापूर्वी ज्यावेळी स्टोरी आपण लिहिली त्यावेळी माहित नव्हतं की हे सगळं घडणार आहे पुढे. भविष्यवाणी तेव्हा लेखक द्रष्टा असतो असं म्हणतात लोक. माहित नाही, ही फिल्म बघून तुम्ही ठरवा. सचिनजी, एक रिपोर्टर म्हणून तुम्ही या फिल्ममध्ये ज्या पद्धतीने जगलात, ती भूमिका जगली असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये जे काही रिस्क फॅक्टर जे तुम्ही अनुभवले ते कुठेतरी खऱ्या रिपोर्टर्सना त्या पद्धतीने अनुभवायला लागतात आणि त्यांनाही तशा प्रकारचे एक त्रास होतो. याबद्दल एक काय सांगाल? नाही, मी म्हटलं तसं की अनेक पत्रकारांशी माझा इतक्या वर्षांचा संबंध आहे, मैत्री आहे. आणि त्या प्रत्येकाकडनं ऐकताना किंवा त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल नकळत गोष्टी ज्या कळतात किंवा आपण आज ह्यांना मी ओळखतो, त्यांचा आज लिहिलेला आज समजा पेपर समोर आला आहे, तर आपल्याला प्रत्येकाची मागची भूमिका कळत असते. तर ते मला ह्या सिनेमाच्या निमित्तानं अनुभवता आलं. म्हणजे आपण पाहिलेलं सत्य आणि लोकांसमोर जाणारं सत्य याच्यातली जी तफावत आहे, ती तफावत त्याला आतमध्ये खात असते. म्हणजे आज मी हे सत्य लोकांसमोर मांडलं आहे, ते सगळ्या प्रेशर, सगळ्या दडपणांसकट जे मांडलेलं आहे ते पूर्ण सत्य नाही. आणि अशी व्यवस्था आहे की लोकांना पूर्ण सत्य कधी कळणारच नाहीये. आणि हे सगळ्यात आधी त्या पत्रकाराला जाणवतं आणि तो खरं त्याचा आयुष्यभराचा त्रास आहे आणि जो कधीच जाणार नाहीये. ते श्याम जगदाळेच्या चेहऱ्यात आहे की आय विल बी अवे फ्रॉम द ट्रूथ अँड आय विल नेव्हर बी एबल टू से इट अँड आय हॅव टू लिव्ह विथ इट. या सिनेमात बरेच दिग्गज कलाकार आहेत, तर श्रीराम लागूबद्दल काय जरा बोलायला लागले, बरेच वर्षानंतर असणार आहे. मी जेव्हा हा सिनेमा लिहित होतो जेव्हा आम्ही, तेव्हापासून डॉक्टर श्रीराम लागू माझ्या म्हणजे डोळ्यासमोर होते. आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की आता त्यांची प्रकृती फार चांगली नसते तर ते सिनेमात काम करत नाही. मी म्हणालो एकदा भेटून बघू, फार तर नाही म्हणतील. आणि मी त्यांना भेटायला गेलो. ते मला म्हणाले, अरे तुला माहित नाही का मी सिनेमा सोडून झाली इतकी वर्ष झाली आणि तुला माझ्या प्रकृतीचा अंदाज आहे का? मी म्हणालो नाही, मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे, पण मी म्हणतो फक्त एकदा स्क्रिप्ट वाचा मग आपण बोलू. आणि मी स्क्रिप्ट ठेवली त्यांच्याकडे. मी त्यांना परत एक 8 दिवसांनी भेटलो तेव्हा ते म्हणाले तू हुशार आहेस, कारण माझ्यातल्या ऍक्टरनी ऑलरेडी काम सुरू केलंय. म्हणजे माझं डोकं आता काम करायला लागले, आता मी नाही कसं म्हणू, आता तुम्हाला फसवलंस ह्याच्या. आणि देन ही गॉट ट्रॅप्ड इन अ वे. त्यानंतर ते फक्त एवढे म्हणाले की जरा लवकर जमलं तर शूट कर, कारण मी विसरीन पुन्हा. तर पण मी परत जसं म्हणालो, मी माझं मोठं भाग्य समजतो. म्हणजे सेटवर ही वॉज लाईक एनी अदर ऍक्टर. म्हणजे आम्ही काही त्यांना खास वागणूक दिली किंवा असं नाही. म्हणजे जी शिफ्टची वेळ होती त्या पूर्ण वेळ ते आमच्या बरोबर असायचे, ते तसेच रिहर्सल करायचे. सुलभाताई आणि त्यांचे बरेच सीन्स होते एकत्र, मिलिंद बरोबर त्यांचे सीन्स आहेत. सो ही वॉज लाईक एनी अदर प्रोफेशनल ऍक्टर. आणि त्यातले असे बरेच त्यांच्या बरोबर म्हणजे द मोमेंट्स दॅट यू हॅव स्पेंट विथ हिम, आय एम गोइंग टू चेरिश देम ऑल माय लाईफ. आणखीन कुठे स्पर्धेमध्ये पाठवलंय? आता सुरू झालंय, आता आहे. आता प्रभात जे पुरस्कार येत आहेत त्यात सुद्धा आहे फायनलिस्ट. आणि ह्या पुढे करायचे. आता 12 जूनला रिलीज आहे म्हणून आम्ही त्याकडे आता सगळ्यांनी लक्ष केलं. 5 मिळाले आणि एक नामांकन होतं.
हो. हो 6 नामांकन होती आणि त्यातली 5 मिळाली. पण मला न मिळाल्याचं दुःख एवढं नाही जेवढा 5 मिळाल्याचा आनंद आहे. मला वाटतं की हा सचिनचा म्हणजे ऍज अन मी माझा सिनेमा आहे म्हणून म्हणत नाही, पण इट इज द बेस्ट परफॉर्मन्स दॅट ही हॅज गिव्हन फॉर अ लॉ. कारण मला वाटतं एक जे इंटरनलाइज करावं लागतं कुठच्याही पात्राचे डायलेमाज, ते सचिनने ह्यामध्ये केले. म्हणजे आपल्याकडे अजून ऍक्टिंग मध्ये एक्सटर्नल्सवर जास्ती भर असतो, त्यांच्या लकबी, त्यांच्या हे वगैरे, पण त्याच्या अंतरंगात उतरणं, त्या पात्राच्या डोळ्यात मला पूर्ण सिनेमा दिसतो. सो इट इज अ व्हेरी डिफिकल्ट रोल फॉर हेम. आणि आय थिंक ते त्यांनी त्याचा बरोबर म्हणजे तो इंटरनलाइज करून तो अगदी बारकाईनं पकडलाय. हे मी जे काय बोलतोय हे अनुभवायला तुम्हाला तो सिनेमा पाहिला पाहिजे. देन यू विल एक्झॅक्टली अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. सचिन, मैं क्वेश्चन फॉर यू. Yeah. सुनने में आया था कि आप एक प्रेस कॉन्फ्रेंस भी अटेंड की थी एज अ गेस्ट, एज अ रिपोर्टर बनकर. ये कितना सच है और क्या एक्सपीरियंस रहा? No, I did all kinds of things. मतलब to म्हणजे to work on a role, you know, when you have a fabulous text, मतलब वो तो है ही, वो जो लिखा हुआ मतलब डायलॉग्स के लिए स्टेट अवार्ड भी मिला है महेश जी को. तो उसमें ये था कि दे वर मिनिमलिस्टिक डायलॉग्स बट द कंटेंट इट सेड वाज लार्ज. तो कोशिश ये थी कि बहुत कम शब्दों में ये सारा सामने आ जाए. तो मैंने ऐसे बहुत सारी बातें कर ली है प्रेस कॉन्फ्रेंस में, जाना, सवाल पूछना, बेतुके सवाल पूछना, अच्छे सवाल पूछना, सब कुछ. एंड आई एक्चुअली वांटेड टू एक्सपीरियंस इट फर्स्ट हैंड. और शायद ये सारी बातें जो इट इज आई टेक इट एज एक्टर्स वर्क्स एंड which probably help sometimes but not always. I would like Ninatai to say something. Yeah, I've been thinking, actually everybody said everything. My role is a social activist, सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि मला ह्याच्यात सगळ्यात मला पहिल्यांदा ऍक्च्युली या पद्धतीने जयप्रकाश मला अप्रोच झाला ते मला सांगावं असं वाटतं. मी एक कमर्शियल हिंदी फिल्म करत होते, चकाचक बसले होते आणि त्यांनी मला फक्त डॉक्टर लागूनच थोडंसं फुटेज दाखवलं. आणि त्यात जे ते ज्या पद्धतीने ते बोलत होते, आणि आता डॉक्टरांची खूप कामं मी पाहिलेली आहेत, पण समथिंग द वे ही सेड इट, आय न्यू दॅट इट वॉज डिरेक्टेड बाय द वे ही डिरेक्टेड हिम. आणि मला ते भावलं. मग तरी मला स्क्रिप्ट दिलं. आणि अगेन हे सांगणे न लगेल कारण यू ऑलरेडी वन दी अवॉर्ड्स फॉर द स्क्रिप्ट अँड संवाद. म्हणजे फारच मोजकं उत्तम. इट इज नॉट द लेंथ ऑफ द रोल फॉर मी एव्हर. इट्स नेव्हर बिन दॅट. ह्याच्यात ती जी सामाजिक कार्यकर्ती आहे, म्हणजे आपण एक ध्यास घेऊन कशात तरी उतरतो आणि आपण एक लढा चालू ठेवतो. आणि तो लढा चालू असताना कदाचित एक नागरिक म्हणून किंवा एक स्त्री म्हणून किंवा एक स्वतः एक माणूस म्हणून तो जो ध्यास असतो तो कदाचित आपल्यालाच न पटणारा होऊ शकतो. पण तरी सुद्धा आपल्याला पुढे जावं लागतं. ही एका सामाजिक कार्यकर्तीची नेहमीची जी आपल्याकडे आहेत अनेक उदाहरणं. आणि मला असं वाटतं त्यातूनच ते सगळं. पण यू स्टील हॅव टू कीप इट, यू हॅव टू कीप गोईंग. कारण आपण एकदा म्हटलेलं आहे की आम्हाला हे पटतं असं म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर जावं लागतं. आणि मला एक वेगळा, मी चित्रपट संबंध पाहिलेला नाही म्हणून मी बोलत नव्हते ऍक्च्युली, पण राजकीय, सामाजिक, पत्रकारिता सगळ्यामधले जी माणसं आहेत ती नागरिक सुद्धा आहेत ना एका देशाचे. त्याच्यातला जो त्यांचा तिढा आहे तो मला असं वाटतं ह्या चित्रपटाचा बेस आहे की एक नागरिक म्हणून श्याम जगदाळे काय विचार करतो आणि एक पत्रकार म्हणून त्याचं काय उचमणा होतो. तर व्हेरी इंटरेस्टिंग डेफिनेटली. सेकंडली ह्याचे जे लोकेल्स होते, मी सगळीकडे मला वाटतं आपण भयानक ठिकाणी केलेले आणि सगळे म्हणजे कॅन्डिड लोकेशन्स होते. आणि त्याच्यामुळे खूप एक त्याला ऑथेंटिक सगळं स्वरूपच सगळं त्याचं ऑथेंटिक होतं. काहीच बनवलेलं नव्हतं. जे बनवलेलं होतं त्याच्यात जाऊन शूट केलेलं. आणि आम्ही सिंग साऊंड केला. हो, सिंग साऊंड. हे तर म्हणजे दॅट्स अ ट्रीट ऍक्च्युली. कारण तो जो आपल्याला त्यावेळेला आपला जो आवाज असतो तो कधीच डबिंग मध्ये नव्हतो पुढे तुम्हाला रिक्रिएट नाही करता येत. संभाजी, या सिनेमाची जी गीत आहे तर हा सिनेमा मूलतः
एक राजकीय विधान करणारा सिनेमा आहे. अत्यंत वास्तववादी आणि जी सिनेमाची भाषा आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. पण मला खास करून यातली जी अभिनय शैली आहे ती मराठीमध्ये मला कधी अगोदर दिसली नव्हती. हे सचिन असतील किंवा हे असतील, सचिनची तर संपूर्ण अभिनय शैली पूर्णतः त्याच्यामध्ये मला वेगळी दिसलेली आहे. टबी आणि पारेख आणि आम्ही तिघांनी म्युझिक केलेलं आहे. आता तुम्ही म्युझिक ऐकलं तर म्युझिकमध्ये पण खूप नवं एक्सपेरिमेंट आम्ही केलेलं आहे. म्हणजे फक्त असं फोक नाहीये, तर जे प्रस्तावित फोक आहे त्याच्यापेक्षा खाली फोक आहे, अजून तळात आहे. तर ते फोक या निमित्तानं आलेलं आहे. आणि गीतांच्या बाबतीमध्ये सिनेमा जे स्टेटमेंट करू इच्छितो तर ती गाणी अगोदर प्रगतीशील चळवळीमध्ये मी गात होतो, रस्त्यावर गात होतो, आणि काही गाणी नवीन लिहिलेली आहेत. शंकर महादेवन यांनी गीत केलेलं आहे आणि बाकीची सगळी शंकर महादेवांनी खूप सुंदर मराठी गाणं केलं जे मी लिहिलेलं आहे. आपल्याकडे ह्याचं एक गझलकार आपला चंद्रशेखर सानेकर त्याने एक गाणं लिहिलेलं आहे. या सगळ्या ह्याची संगीताची शैली पण एकदम नवीन आहे आणि खास करून गीतलेखनाची शैली जी आहे चंद्रशेखर असेल किंवा मी असेल ही खूप नवीन आहे. त्यातलं एखादं गाणं जे आहे त्यातलं ज्याला राज्य पुरस्कार मिळाला त्या गाण्याचे बोल किंवा मी गाऊन दाखवतो. दंगलीच्या संदर्भातलं गाणं आहे. नाही हिंदू का मारला, नाही मुस्लिम मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माझा हुसेन मारला, बया किसन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, त्यांची हत्यारे रक्ताची फौज बांधली भक्तांची, त्यांनी सिंहासना पुढे खऱ्या देवाला कापला, माणूस मारला, बया माणूस मारला, आले जुलूस झेंड्यांचे, आले कळप गेंड्यांचे, त्यांनी माणसातला माणूस ठेचू ठेचून मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, धर्म ठेवा की घरात, काही काढली वरात, धर्म ठेवा की घरात, काही काढली वरात, खरा धर्म घामाचा त्याचा इतिहास जागवा, माणूस जागवा, बया माणूस जागवा, माझा हुसेन जागवा, बया किसन जागवा, माणूस जाग, बया माणूस जागवा. दंगली नंतर मी सगळीकडे फिरलो तर माझ्या लक्षात आलं की मी खूप लोकांशी बोलतो, तर मी स्त्रियांशी बोललो. मला स्त्रिया आणि पुरुषांमध्ये एक फरक मला त्यावेळेस कळला की स्त्रिया धर्माकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतात. मी त्यांना विचारलं काय झालं नेमकं, बोलते ते म्हणजे हिंदू असतो किंवा मुसलमान, त्या सांगायच्या बहुत लोक मध्ये इन्सान मध्ये माणसं मेली. आणि मग त्यातूनच मला हे कळलं की पुरुष खूपच आक्रमक पद्धतीने धार्मिक हिंसा करतात. मेल शॉनिझम आणि रिलिजन याचं एक मिक्सचर आहे आणि स्त्रिया आहेत ना त्याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतात. म्हणून हे गाणं लिहिताना हे माझ्या आईच्या, माझ्या बहिणींच्या, माझ्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्या जीवातलं हे गाणं आहे. कोण ढकलत नाही ते त्याच्याबद्दलही सांगा. हे दुसरं एक गाणं केलेलं आहे टबीनी आणि त्यांनी शंकर महादेवांनी आणि आम्ही सगळं गायलेलं आहे. हे गाणं माणसाचं जीवन, हे संपूर्ण चित्रपट सुद्धा जीवनामधली संवेदनशीलता कशी हरवत चाललेली आहे. बिटवीन द लाईन हा चित्रपट एका अत्यंत टाईम म्हणजे कसं मधल्यामध्ये मृत्यूचं एक म्हणजे कसं माणसं मरत चाललेली आहे आणि माणसांना कुठे पण ढकलत, म्हणजे जसं वेळ खातो आपण आणि कागद फेकून देतो आणि तो मग वेळेचा कागद वारायला तिकडे जातो. आपलं जीवन आपण कुठेही असलो तर या व्यवस्थेमध्ये तसंच झालेलं आहे. आणि मग त्याचं एक गाणं आहे कारण वैचारिकता आपल्यातली संपलेली आहे. दसले तर डंख डोळ्याला काटे पायाला ढकलत
बघर तुमच्या दिहाला देह पोत्यारा होऊन सारवतो घर देह पाबर होऊन पेरे धरतीचा उर देह पाऊस माझा जितेपणाची सर देह चंद्रा सुरव्याच्या गळ्यात ववतो सुर आत्म्याचं तुटलं तुंतुन जुनी भुन भुन देहच आहे पैंजण जुनी ऋण जुण पाऊल अडे जायाला ढकलत नेतय कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला थँक्यू सेन्सॉरचा काय क्लीन कट मिळाला हो फारच मायनर गोष्टी गेल्या काही तुम्ही हा सब्जेक्ट मुस्लिम म्हणजे यांच्याकडे राहत पण कुठेतरी तुम्ही दाखवला तर हा सब्जेक्ट कसा का कारण ही आपली आजची जीवनाची रियालिटी आहे. तुम्ही सिनेमा पहा त्याच्यामध्ये धर्म जात आणि याच्या पलीकडे माणसाचं जे झाले ना जे माणूस त्याच्या पलीकडे जाऊन जो त्याचा लोळागोळा झालेला आहे म्हणजे माध्यमातले असतील ते रस्त्यावरचे असतील त्याच्यामध्ये काही फॅमिलीज जे मी स्वतः एक छोटा रोल करतोय तो जो बॅगाबॉन्ड आहे फिरिस्ता आहे भटका आहे तो जीवनाबद्दल गात राहतो रस्त्यावरनं गात मी रियालिटीमध्ये पण स्ट्रीट सिंगरच आहे तर रस्त्याने गात जातो काय माणसं कुठून सटकतात आणि कुठे जाऊन धडकतात कशाचा कशाला मेळ आपल्या व्यवस्थेमध्ये राहिला नाही आणि तो जो किओस आहे तो जो आपल्या जीवनातला किओस आणि रितेपण आपल्या जीवनातला किओस आणि आपला रितेपण याच्यामध्ये सिनेमा खेळत राहतो आणि त्याला धर्माची किनारा टबी आणि पारिक ह्यांनी दोन गाणी केली आहेत सिनेमाची वेगळी जी अपार्ट फ्रॉम अरेंजिंग संभाजी भगत सॉंग्स एक सुखविंदर सिंगनी गायलंय आणि एक शंकर महादेवन आणि संभाजी ह्यांनी गायलंय तर टबी समथिंग इस गाने के बारे में हम यही कहना चाहेंगे कि जब जयप्रद और सचिन दोनों जब अप्रोच किए थे तो उस वक्त खाली बैकग्राउंड हम करने वाले हैं ये डिसाइड हुआ था और उस वक्त हमने जयप्रद ने यही बोला कि हम करें या ना करें आप एक टाइम मेरे जो फुटेजेस हैं वो आप देख लीजिए और फिर आप डिसाइड कीजिए कि करना है कि नहीं मगर जब हम लोगों ने फुटेज देखे तो इट वॉज सो इंटरनेशनल मुझे और परी को दोनों को ऐसा नहीं लगा कि हम लोग एक मराठी फिल्म देख रहे हैं तो लुक जो था और जो भी एक स्क्रिप्ट जो था डायलॉग जो थे वो इतने इंटरेस्टिंग थे कि इट वॉज वेरी इंटरनेशनल द वे ही शॉट द वे ही डिड द स्क्रीन प्ले एंड ऑल एंड उस वजह से हम लोग को काफी एक इंस्पिरेशन हुआ कि यार ये पिक्चर किसी भी हालत में हमें करना है और तब जाके हम लोगों ने बैकग्राउंड के ऊपर काम करना शुरू किया और काम करने का तरीका भी जयप्रद का बहुत ही अलग था एकदम उसने कहा कि मुझे टिपिकल एक मराठी जैसा नहीं बैकग्राउंड चाहिए जहाँ हर पीछे जो नॉन कमर्शियल टाइप का होता है और हमने यही कहा कि actually you've come to the right place because we also don't like to do that kind of score so we said कि आपकी और हमारी काफी जमेगी और तब जाके उन्होंने फिर कहा कि पिक्चर में दो गाने भी हैं जो मैं चाहता हूं कि आप लोग करें तो ये दो गाने हम लोगों ने किए हैं एक स्टेज सॉन्ग है जो काफी ड्रामेटिक गाना है और एक्चुअली मेरे दिमाग में कोई और ही सिंगर चल रहा था जब हम लोग गाना कंपोज कर रहे थे और जयप्रद और परीक सडनली बोलते हैं कि यार सुखविंदर सिंह से ये गाना गवाते और मैं बोला यार सुखविंदर सिंह मराठी गाना बजट क्राइटेरिया मगर हमारे सुखविंदर के साथ रिलेशन काफी अच्छे होने की वजह से मैंने उनको फोन किया और वो तैयार हो गए गाने के लिए और उन्होंने ये गाना बहुत ही अलग ढंग से इसको रेंडर किया हुआ है विठला विठला गाने का नाम है और मुझे बैकग्राउंड में भी है पिक्चर में भी है और इस तरीके से हम लोग ये गाना तैयार करने के बाद फिर जयप्रद ने वापस बोला कि यार एंड में मुझे एक गाना चाहिए तो एंड का गाना भी हम लोग जब कंपोज कर रहे थे तो हमारे दोनों के दिमाग में एक ही सिंगर था जिसका नाम है शंकर महादेवन
और शंकर अगेन हमारा काफी पुराना दोस्त होने की वजह से हम लोग ने उसको अप्रोच किया, गाना सुनाया, गाना उसको बहुत पसंद आया। और संभाजी का उसके अंदर एक पार्ट है जो संभाजी को हम लोग ने काफी बोला कि टेम्पो में गाइए, अगर संभाजी को आदत है लाइव गाने की, तो वो टेम्पो में नहीं गाने की वजह से हम लोग ने उनको कहा कि आप ठीक है, आप अपने हिसाब से लाइव हम टेम्पो में हम करेंगे। उसको टेम्पो में लेके आ गए। तो संभाजी भागते थे, फिर हम उनको पकड़ के टेम्पो में लेके आते थे। तो ऐसा सब करके ये एंड एक क्रेडिट गाना शंकर ने जो गाया है वो काफी एक बहुत अलग टाइप का गाना है। और हम लोग को यही उम्मीद है कि ये पिक्चर जो है, ये नागरिक जो पिक्चर है, ये मराठी के लिए इट विल बी अ बेंचमार्क फॉर द एंटायर बैकग्राउंड स्कोर। एक बैकग्राउंड स्कोर किस तरीके से होना चाहिए और उसका क्या इंपॉर्टेंस है वो, और गाने भी इसके जो है मुझे नहीं लगता है कि हमारी हिंदी फिल्म में भी नहीं हुए और ना ही मराठी फिल्म में इस टाइप के गाने हुए हैं। तो ये जो दो गाने ये काफी अलग हुए और इसका क्रेडिट मैं सिर्फ जयप्रद और जयप्रद को ही देना चाहूंगा। तभी के साथ में काम करने का कोई टेन्शन नाही था, लेकिन जब मेरे को यांनी मला विचारलं जयप्रद देसाईंनी, आणि मला माहित होतं की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वसंतराव देसाईंचं नाव एवढं मोठं आहे, त्याचे नातू आहे, त्यामुळे मी म्युझिक करतोय मला मी घाबरलो ना पहिलाच, म्हटलं तर ह्या माणसाबरोबर काम करायचं म्हणजे. पण त्यांनी आणखीन एक गोष्ट केली ते म्हणजे श्रीराम लागूंची जे फुटेज होते ते मला दाखवले. मग त्यांनी मला कळलं की मला खूप ते स्टेटमेंट तो पिंजरा आहे लागून ते पिंजरा विषांतर. तर जयप्रद स्वतः अमेरिकेमध्ये शिकलेले आहे किंवा तिकडे पण मराठी सिनेमा करतायत हे सुद्धा माझ्यासाठी खूप नवं होतं आणि खूप चांगलं होतं की एवढ्या चांगल्या माणसावर आपलं काम करायला मिळतंय. आणि पुन्हा जे आपल्याला म्हणायचंय त्याच्यामध्ये कुठेही कटिंग नाहीये, ते असंच लिही तसंच लिही, असले सेन्सरशिप किंवा काय नव्हतं, म्हणून मी टिकलो. मैं एक चीज जयप्रद के बारे में कहना चाहूंगा वो ये है कि एज अ डेब्यू डायरेक्टर लोग चाहते हैं कि हम लोग सेफ खेले इन टर्म्स ऑफ कास्ट म्यूजिक एवरीथिंग, बट जयप्रद ने वो कहते हैं ना कि एक अलग स्टेप लिया. हम लोग बॉलीवुड इंडस्ट्री से मराठी से नहीं है, फिर भी एक होता है कि यार एक ऐसे इंसान को लेते जो ऑलरेडी मराठी इंडस्ट्री में काम कर चुका है, जिसको पता है कि क्या व्हाट इज द ट्रेंड एंड हाउ इट्स डन, बट वो नहीं करते हुए ही केम टू अस एंड आई थिंक इट्स गॉड्स ग्रेस दैट वी आर पार्ट ऑफ दिस मूवी. इट्स अ सुपर मूवी, इट्स अ बेंचमार्क फॉर एवरीबडी whoever is a part of this movie. So I think the credit goes to Jayprad. Okay, thank you. Thank you. Some extended. One to one अगर राम आणि हे बाईट्स आपल्याला गाणे मिळालेले आहे. मेरे पास आ गए जयप्रद देसाई और उन्होंने मुझे रोल समझाया और कुछ थोड़ा सा फुटेज दिखाया, जिससे एक्चुअली मैं बहुत प्रभावित हुई. डॉक्टर लागू के साथ उन्होंने जो शूट किया था उनके जो डायलॉग थे वो मुझे बहुत अच्छे लगे. और मैंने स्क्रिप्ट मांगी, स्क्रिप्ट पढ़ी और हाँ कर दी. ये थोड़ा सा इंस्टिंक्ट रहना ज़रूरी होता है इसमें. आपका रोल के बारे में थोड़ा बताएंगे? ये एक सोशल एक्टिविस्ट का रोल है जो सामाजिक कार्य करते हैं, जो वो कामगार सेना की अध्यक्षा है
तो मोर्चे धरने पे बैठना, मोर्चे ले जाना, कामगारों के लिए लड़ना, ये काम वो करती है। और ये काम करते करते उन्हें जो दिक्कतें आती हैं उनके बारे में मेरी जर्नी है इसमें, नीलिमा ताई करके जो है। और जब कोई पॉलिटिकल चीज़ होती है तो उसका सोशल एक्टिविज्म पे कैसे असर हो जाता है, या फिर कोई और कहीं पे रिलीजियस चीज़ हो जाती है तो उसका असर राजकीय कैसे पड़ता है, वो इज ऑल इंटरट्वाइंड लाइक दिस, इंटरलूपिंग की ये कहानी, इसलिए ऐसा चक्रव्यूह में पूरे सब अटक गए हैं। आपने एंजॉय किया? बहुत ज़्यादा, क्योंकि एक्चुअल लोकेशंस थे, ऐसे सेट में तो किया नहीं, एक्चुअल लोकेशंस में जाके किया, तो चॉल्स में और फिर रास्ते पे, फिर एक टीवी के इंटरव्यूज़ का जो था वो भी हमने टीवी एक्चुअल सेंटर में जाके किया था टेलीविजन पे, तो मज़ा आया। थैंक यू। सर आप थोड़ा सा ये बताएंगे कि आपने आइडिया आपने कैसे कंसेप्ट नहीं, जब एक फिल्म मेकर आप होते हैं तो आप अपना जिस माहौल में आप रह रहे हैं उसके बारे में संवेदनशील होते हैं। अगर आप पिछले 4-5 सालों में देखिए तो एक सामाजिक राजकीय परिस्थिति में बहुत बदलाव आ गया है। करप्शन, पॉवर्टी, हंगर, और एक तरह से जो आम आदमी है वो ऊब चुका है इस माहौल से पूरी तरह से। तो एज ए आर्टिस्ट आपको कुछ कहना है इस बारे में कि आपको एक विधान करना है, और हमेशा आप एक कहानी की तलाश में रहते हैं, क्योंकि सिनेमा में कहानी यही माध्यम होता है वो कहने का। आप किसी स्टेज पर जाकर चिल्ला नहीं सकते, आप अपनी फिल्म के द्वारा कहते हैं, और जब आप फिल्म के द्वारा कहते हैं तो आपको एक ऐसी सशक्त कहानी चाहिए जिसके जरिए आप ये अपनी बात कहेंगे। तो ये कहानी मैंने डॉक्टर महेश केवुलकर जी की पढ़ी थी, जो एक पत्रकार की कहानी थी, जो एक सीनियर पॉलिटिकल कॉरेस्पॉन्डेंट, एक राजकीय वार्ताहर थे, उसकी नज़र से इस समाज को देखना, इस दौर को देखना, ये बहुत मुझे इंटरेस्टिंग लगा। उस स्क्रिप्ट पर हमने बहुत साल काम किया, और फिर ये फिल्म के जो लोग थे वो जुड़ते गए, और फिर धीरे धीरे ये फिल्म का जो प्रोसेस शुरू हो गया। सर इसमें कंट्रोवर्सी भी हो सकती है ना? ये ऐसे ज़रूरी नहीं है कि कंट्रोवर्सी हो, क्योंकि आप किसी के खिलाफ कुछ कह रहे हैं, इससे ज़्यादा आप आम आदमी का स्टैंड ले रहे हैं, और आम आदमी के खिलाफ कोई नहीं है, या फिर बताना नहीं चाहता कि मैं आम आदमी के खिलाफ हूँ। तो मुझे नहीं लगता कि किसी को कोई आपत्ति होगी। ये स्क्रिप्ट जो है जयप्रद देसाई और डॉक्टर महेश केवुलकर दोनों ने मिलकर लिखी है। इसकी कहानी तो मैं जानता था, लेकिन स्क्रिप्ट बहुत बढ़िया थी, और इस रोल ने मुझे बिल्कुल जकड़ लिया था। तो मतलब जो वजह थी सबसे पहली, वो स्क्रिप्ट थी इस रोल को करने की। और ये आज की फिल्म है, आज की रियलिटी की फिल्म है, और श्याम जगदाड़े जो मेरा कैरेक्टर है उसकी नज़रों से देखी जाती है, तो मेरे लिए बड़ा इम्पोर्टेंट रोल था, और बहुत अच्छी फिल्म। सर इसमें कुछ कंट्रोवर्सी ऐसा आपको तो भी नहीं? हाँ, नहीं, ऐसा कोई कंट्रोवर्शियल नहीं है। हाँ, आज के पत्रकार का चेहरा है, आज के पॉलिटिक्स का चेहरा है, आज के बिजनेस का चेहरा है, आज के मार्केटिंग का चेहरा है, आज के माध्यमों का चेहरा है, और हर उस चेहरे को दोनों तरफ से देखा जा सकता है, मतलब अच्छाई की तरफ से भी और बुराई की तरफ से भी। तो हमारी कोशिश है दोनों तरफ से हर चेहरे को देखा जाए, परखा जाए, और नागरिकों के सामने रखा जाए, इसलिए वो नागरिक है। सर आपको ये करने में मजा आया? बिल्कुल बिल्कुल, बहुत मजा आया। बहुत सीनियर एक्टर्स, डॉक्टर लागू, दिलीप प्रभावलकर, सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, और मेरे साथ बहुत अच्छे टैलेंटेड एक्टर्स हैं। तो इस फिल्म में काम करने का, डायरेक्टर के साथ काम करने का बहुत मजा आया, और मेरे लिए ये इस साल की सबसे इम्पोर्टेंट फिल्म है। सर इससे बोला जा रहा है कि आपको ये फिल्म बाकी सब फिल्म से आपका वो एकदम एनर्जेटिक फिल्म है सर आपकी तरफ से। हाँ बिल्कुल, क्योंकि मेरा पसंदीदा रोल है, और जिस तरह से थ्रिलिंग एलिमेंट में इस फिल्म को प्रेजेंट किया गया है, तो उसकी प्रेजेंटेशन नहीं है, उसकी विजुअल क्वालिटी नहीं है, उसके डायलॉग्स बहुत अच्छे हैं,
5 स्टेट अवार्ड इसे मिल चुके हैं, तो हम बड़े सकारात्मक हैं कि लोगों को बहुत अच्छी लगेगी। एंड 12 जून को रिलीज हो रही है। थैंक यू।